नमस्कार मित्रांनो, मी आहे श्रीधर मित्रांनो आणि जी की जोकी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की इमारत बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या विवाहाकरिता जे 51,000 रुपयाचं अर्थसहाय्य दिल्या जाते त्या अर्थसहाय्याकरिता ऑनलाईन अर्ज तुम्ही कशा प्रकारे दाखल करू शकता याबद्दलची A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. चला तर मग मित्रांनो, आजच्या व्हिडिओला आपण स्टार्ट करूया. त्यासाठी गुगलवर तुम्हाला यायचं आहे. बांधकाम टाईप करून तुम्हाला सर्च करायचं आहे. 1 नंबरची जी वेबसाईट आहे मित्रांनो, महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कन्स्ट्रक्शन वर्कर्स, त्या वेबसाईटवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मित्रांनो, क्लिक केल्याच्या नंतर इमारत बांधकाम कामगारांची जी वेबसाईट आहे ही या ठिकाणी ओपन झालेली तुम्हाला दिसून येईल. असा इंटरफेस त्या ठिकाणी दिसून येईल मित्रांनो. त्यानंतर स्क्रोल डाऊन करून खाली घ्यायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं जे ऑप्शन आहे मित्रांनो, ऑनलाईन क्लेमचं, त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. सिलेक्ट ॲक्शनमध्ये तुम्हाला न्यू क्लेम हे निवडायचं आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर, त्यानंतर खाली टाकून प्रोसीड टू फॉर्म या बटनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. एक OTP जाईल, तो OTP टाकून नेक्स्ट तुम्हाला करून घ्यायचं आहे मित्रांनो. त्यानंतर अशा प्रकारे त्या ठिकाणी त्या कामगाराचा फॉर्म तेथे ओपन होईल मित्रांनो. त्यानंतर खाली स्क्रोल डाऊन करून अकाउंट नंबर नसेल तर टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर तुमचा तालुका निवडून घ्यायचा आहे मित्रांनो आणि त्यामध्ये योजना निवडायची आहे, समाज कल्याण योजना. त्यामध्ये S13 नावाचं ऑप्शन 51,000 रुपयाच्या सहाय्याकरिता, अर्थसहाय्याकरिता. त्यानंतर त्या ठिकाणी त्या मुलीचे नाव तुम्हाला घ्यायचे आहे. आधार क्रमांक ऑटोमॅटिक येऊन जाईल, वय देखील येऊन जाईल. त्यानंतर विवाह तारीख तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची आहे मित्रांनो. ज्या ठिकाणी तुमच्या मुलीचा विवाह झालेला असेल, ज्या तारखेला विवाह झाले असेल, ती तारीख तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो. आपण तारीख टाकून घेऊया. तारीख टाकल्याच्या नंतर विवाह नोंदणी तारीख, विवाह तारीख, त्यानंतर तुम्ही ग्रामपंचायतमध्ये किंवा मग नगरपरिषदमध्ये, नगरपालिकामध्ये कोणत्या तारखेला विवाहाची नोंदणी केलेली आहे त्या नोंदणीची तारीख देखील तुम्हाला त्यानंतर त्या ठिकाणी प्रविष्ट करायची आहे मित्रांनो. त्या ठिकाणी ॲड करायची आहे, टाकायची आहे. ती विवाह नोंदणीची तारीख देखील आपण टाकून घेत आहोत. त्यानंतर मित्रांनो, विवाह नोंदणी तारीख टाकल्याच्या नंतर पुढे आपल्याला विवाह नोंदणीचं ठिकाण म्हणजे ग्रामपंचायत आहे, नगरपरिषद, नगरपालिका, कोणत्या ठिकाणी नोंदणी केलेली आहे ते ठिकाण देखील तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे मित्रांनो. ग्रामपंचायतचं असल्यामुळे आम्ही या ठिकाणी ग्रामपंचायतचंच नाव त्या ठिकाणी ठिकाण देत आहोत मित्रांनो. तुम्ही ज्या ठिकाणी नोंदणी केली असेल त्या ठिकाणी तुम्ही ते ठिकाणचं नाव ॲड करू शकता. त्यानंतर थोडं स्क्रोल डाऊन करून मित्रांनो खाली 4 ते 5 प्रकारचे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहे, ज्यामध्ये बांधकाम कामगाराच्या एका मुलीच्या विवाहाकरिता स्वयंघोषणापत्र 1 नंबरला, त्यानंतर स्वयंसाक्षांकित शिधापत्रिका देखील त्या ठिकाणी ॲड करायची आहे. त्यानंतर स्वयंसाक्षांकित मुलीचे आधार कार्ड देखील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. मुलीचा जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजेच TC ॲड करायची आहे आणि मुलीचे विवाह प्रमाणपत्र हे देखील तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे. चला तर मग मित्रांनो, आपण एक डॉक्युमेंट अपलोड करून घेऊया. सगळ्यात आधी स्वयंघोषणापत्र मुलीच्या विवाहाबद्दलचे. एक नंबरला डॉक्युमेंट आपण अपलोड करून घेत आहोत. स्कॅन करून घ्यायचे आहेत मित्रांनो सर्व डॉक्युमेंट. त्यांना नाव देखील देऊन ठेवा, म्हणजे अपलोड करायला तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर या ठिकाणी फाईल अपलोड सक्सेसफुली तुम्ही पाहू शकता. त्यानंतर नंबर 2, साक्षांकित शिधापत्रिका म्हणजेच राशन कार्ड त्या ठिकाणी आपल्याला अपलोड करायचं आहे मित्रांनो. राशन कार्ड तेथे मी अपलोड करून घेत आहे, अपलोड सक्सेसफुली. त्यानंतर नंबर 3,
मुलीचे आधार कार्ड देखील त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे। त्यानंतर नंबर 4 ला जन्मदाखला किंवा शाळा सोडल्याची दाखला म्हणजेच TC अपलोड करून घ्यायची आहे मित्रांनो। त्यानंतर शेवटी मुलीचे विवाह प्रमाणपत्र ते देखील त्या ठिकाणी अपलोड करून घ्यायचे। ते झाल्याच्या नंतर मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरीफाय या डायलॉग बॉक्सवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। व्हेरीफायसाठी यस या बटनवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्ही क्लिक टू लोड व्हिजिटिंग डेट म्हणजे कार्यालयासाठी बांधकाम कामगार कार्यालयासाठी जाऊन तुम्हाला व्हिजिट देण्यासाठी एक डेट त्या ठिकाणी घ्यायची असते। या 3-4 कलरमध्ये त्या ठिकाणी नमूद केलेले आहे की डेट कोणती आपल्याला अवेलेबल आहे, कोणती नाही, कोणत्या दिवशी सुट्टी आहे, कोणत्या कोटा पूर्ण झालेला आहे। त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून मित्रांनो एक डेट निवडू शकता। जी स्लॉट अवेलेबल असल्याचा जे ग्रे कलरचा सर्कल दिसत आहे ते ग्रे कलरची डेट तुम्हाला निवडायची आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 7, 8, 5, 6, 7, 8, 9 आणि त्याच्या पुढे देखील काही डेट्स आहेत। अशा प्रकारचे डेट्स तुम्ही घेऊ शकता मित्रांनो। त्यामधली एक डेट तुम्हाला निवडायची आहे। ती डेट निवडल्याच्या नंतर तुम्हाला त्या तारखेला या फॉर्मची जी प्रिंट आहे ती प्रिंट बांधकाम कामगारालयाचे जे तुमचं कार्यालय आहे त्या कार्यालयाला जाऊन भेट द्यायचे। ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत सर्व घेऊन जायचे आहेत। त्या ठिकाणी ते चेकअप करतात। त्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल मित्रांनो। एक डेट मी निवडलेली आहे। त्यानंतर डायलॉग बॉक्स यस करून घ्यायचा आहे। सर्व माहिती भरलेली अचूक आहे। त्यानंतर सबमिट या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे मित्रांनो। सर्व माहिती सादर केलेली आपण ही अचूकच आहे। सबमिट या बटनवर क्लिक केल्याच्या नंतर मित्रांनो आपला क्लेम फॉर्म सबमिट व्हायला तयार झालेला आहे मित्रांनो। 2 मिनिट वेट घ्यायचा आहे आपल्याला थोडंसं। हे तुम्ही पाहू शकता क्लेम ॲप्लिकेशन सेव्ड या ठिकाणी आपला फॉर्म हा सक्सेसफुली झालेला आहे मित्रांनो। त्या ठिकाणी तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट नंबर देखील त्यामध्ये येऊन जाईल। हा नंबर देखील लक्षात ठेवायचा आहे किंवा त्याचा फोटो प्रिंट देखील तुम्ही घेऊ शकता मित्रांनो। त्याचबरोबर प्रिंट अपॉइंटमेंट लेटर म्हणजेच त्या कार्यालयाला भेट देण्यासाठी जे अपॉइंटमेंट लेटर आहे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता लाभाची रक्कम 51,000 रुपये आहे आणि या अपॉइंटमेंट लेटरवर तारीख देखील 2/5/2025 ची जी तारीख आहे ती। त्यानंतर मित्रांनो प्रिंट अपॉइंटमेंट लेटर करून आपल्याला ही प्रिंट काढून घ्यायची आहे आणि त्याच दिवशी कार्यालयाला जाऊन भेट द्यायची आहे मित्रांनो। त्या ठिकाणी सर्व डॉक्युमेंट चेकअप होतील आणि मगच तुमचा फॉर्म अप्रूव्ह होईल। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बांधकाम कामगाराच्या पहिल्या मुलीच्या विवाहाकरिता अर्थसहाय्य हे फॉर्म ऑनलाईन भरू शकता। माहिती कशी वाटली मित्रांनो नक्की कमेंटमध्ये कळवा। जर तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये आम्हाला विचारा। त्या प्रश्नांचे उत्तर आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो। पुन्हा एकदा सांगू इच्छितो की चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। आमची कम्युनिटी स्किल जॉईन करा मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला आम्ही नवनवीन माहिती देखील देत जाऊ। चला तर मग या ठिकाणी आपला व्हिडिओ थांबत आहे मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र। परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये